कडे अर्थातच आगमन झालंय. मुन्ना देसाई रत्नागिरीचा संघ मैदानामध्ये पोहोचला ग्रँड फिनाले करता आणि अर्थातच सलग 3 दिवस या मैदानावरती आपण पाहिले अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले आणि अर्थातच या दोन संघाने कायम आतापर्यंत दादागिरी सुरू ठेवली. ते दोन फायनलिस्ट संघ मुन्ना देसाई रत्नागिरी अर्थातच मुन्नाबाई देसाई यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रुद्र स्पोर्ट्स हा आयोजकांचा आणि यजमान संघ असेल. या दोन संघादरम्यानची लढत, एका बाजूला पाहुणे खेळाडू तर दुसऱ्या बाजूने याच परिसरातील अर्थातच रुद्र स्पोर्ट्सचे हे खेळाडू असतील. हनीफ रुबाडी, राजेश चव्हाण अँड टीम यांच्या दरम्यानचा एक मोठा मॅच या स्पर्धेचा ग्रँड फिनाले सुरू होतोय. चर्चा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चर्चा कॉम्बॉक्स मध्ये देखील होईल, कारण आज पुन्हा एकदा जोडले जात आहेत आमचे अर्थातच अनुभवी आणि महान समालोचक इम्रान बाईक. धन्यवाद। शाम के सत्र में सभी खिलाड़ियों का यहाँ स्वागत करते हैं रुद्र स्पोर्ट्स आरपीएल के माध्यम से। मुन्ना देसाई टॉस जीतकर पहले फील्डिंग का निर्णय लिया है, आमंत्रित किया है बल्लेबाजी के लिए रुद्र स्पोर्ट्स को। जहाँ तक प्रश्न है, अंतिम मुकाबला बीच मैदान में होगा और दर्शकों को बेताबी से इंतज़ार था इस मैच का। वो मैच हम यहाँ लेकर आए हैं। मंच सजा हुआ है, मंच पर मान्यवर उपस्थित है, चारों तरफ दर्शक उपस्थित है और मैच का आनंद लेने के लिए बिल्कुल तैयार। टॉस जीतकर फील्डिंग का निर्णय कितना सही साबित होगा यह देखना होगा। फील्डिंग की सजावट हम देख लेंगे। अब दो अधिकतम खिलाड़ी जो है 30 यार्ड के बाहर नजर आएंगे। अब अक्सर हम देखते हैं बारू जी, जिस तरह से मैच चलता है और अधिकतम दो खिलाड़ी जो सर्कल के बाहर होते हैं वो ऊंचे कद के चुने जाते हैं ताकि कैचेस ले सके। पिछले मैचेस में हमने देखा कई ऐसे कैचेस थे जो ले सकते थे लेकिन लेने में असफल हुए। उसकी एक खास वजह ऊंचाई, और यही कप्तान की एक रणनीति हुआ करती है कि टीम में जो ऊंचे कद के खिलाड़ी होते हैं उनको 30 यार्ड के बाहर तैनात किया जाता है। नक्कीच जे उंच खेळाडू असतात त्यांना सीमेचं रक्षण करण्याकरता पाठवलं जातं, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोनच असे खेळाडू असतात की ते तुम्ही बाहेर ठेवू शकता 30 यार्ड सर्कलच्या आत बाहेर, आणि ते आता उभे केलेत. अर्थातच ही चांगली लढाई असेल, कारण हे दोन्ही संघ गेले 3 दिवस आपला अनुभव त्याने पणाला लावलाय आणि एक चांगली यशस्वी वाटचाल त्याने आतापर्यंत केले. एक चांगली लढत, एक चांगला संघर्ष या निमित्तानं पाहायला मिळेल. क्रिकेटचा अंतिम या स्पर्धेतला शेवटचा मॅच. इट्स ऑल सेट, लेट्स प्ले। थैंक यू। सलामी की जोड़ी बीच मैदान में पहला ओवर आरंभ होता हुआ कॉम्बॉक्स की ओर से, राइट आर्म ओवर द विकेट। काफी शॉर्ट गेंद कट किया यहाँ कवर की दिशा में, 1 रन चुराते हुए 1 रन से अपना खाता खोला हनीफ रुमानी। 1 रन बिना किसी विकेट के सलामी की जोड़ी बीच मैदान में। हनीफ और उनका साथ देने आए हैं नरेश। पिछले मैच में हमने नरेश को देखा शानदार बल्लेबाजी करते हुए, छोटे कद के हैं। देखना है इस वक्त बहुमूल्य मुकाबला है, किस प्रकार की बल्लेबाजी कर पाते हैं। कट किया यहाँ पर एक्स्ट्रा कवर की दिशा में, 1 रन चुराते हुए 1 रन से अपना खाता खोला। टीम का स्कोर 2 बिना किसी विकेट के। महत्वपूर्ण मुकाबला, इस फाइनल मुकाबले को हम यहाँ देख रहे हैं दोनों टीमों के बीच। खोद कर निकाला, यॉर्कर गेंद थी, काउ कॉर्नर की दिशा में गेंद जाती हुई 1 रन से नहीं रोक पाए बल्लेबाज हनीफ रुमानी को। काफ़ी क्रिकेट का अनुभव हनीफ रुमानी के पास ज़रूर है। पहले दिन से हम देख रहे हैं शानदार नियोजन, शानदार बल्लेबाजी, शानदार कप्तानी। राइट आर्म ओवर द विकेट, रिवर्स खेला है शानदार तरीके से। निश्चित रूप से गेंद जा रही है सीमा रेखा की ओर 6 रनों के लिए। बहुत ही बढ़िया शॉट। तर उलट्या हाताचा वापर केला आणि पहिल्या नवीन चेंडूला सीमारेषेबाहेर पाठवलाय। 4-2 सर। बिल्कुल शानदार तरीके से 6 रन यहाँ प्राप्त किए हैं। फिर से एक बार उसी प्रकार का शॉट खेलने का प्रयास किया था, यहाँ चूकते हुए। शॉट फाइनल की दिशा में गेंद जाती हुई 1 रन से नहीं रोक पाए बल्लेबाज को। 1 रन आता हुआ 1 रन के साथ रन संख्या हुई है कुल मिलाकर 10 रन बिना किसी विकेट के। अपनी ओर से पहला और टीम की ओर से पहला कॉम्बॉक्स की ओर से सामना करेंगे हनीफ रुमानी। फिर से एक बार निकाल कर खेला, यहाँ एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद सीमा रेखा की ओर तेजी के साथ ट्रैवल करती हुई 4 रनों के लिए।
मिलाकर 14 रन आए हैं पहले ओवर में। शुरुआत बहुत अच्छी है, एक रिवर्स शॉट हमने देखा था और एक एक्स्ट्रा कवर की दिशा में एक शानदार खेला हुआ कलात्मक स्ट्रोक हनीफ के बल्ले से। कुल मिलाकर 14 रन बन चुके हैं, पहला ओवर समाप्त हो चुका है। 14 रन विदाउट एनी लॉस। अमोल नए गेंदबाज है, राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करना पसंद करेंगे नरेश के लिए। करारा शॉट, यहाँ गेंद हवाई यात्रा में जाती हुई निश्चित रूप से सीमा रेखा की ऊपर से 6 रनों के लिए। फिर से एक बार उसी प्रकार का शॉट खेलने की कोशिश की, स्क्वायर लेग की दिशा में गेंद जाती हुई। जब तक कि खिलाड़ी आए शॉट स्क्वायर लेग की दिशा में फील्ड करे, 1 रन से नहीं रोक पाए बल्लेबाज को। 1 रन के साथ रन संख्या हुई है कुल मिलाकर 21 रन। बाबू जी, हम जिस तरह से देख रहे हैं यहाँ पर टूर्नामेंट हुआ करते हैं और अंतिम मुकाबला एक तरफा हुआ करता है, लेकिन यहाँ कुछ अलग मैच दिख रहा है कि कांटे की टक्कर यानी अंतिम गेंद तक मुकाबला ज़रूर बना रहेगा। फिर से एक बार यहाँ पर गेंद मिड विकेट की दिशा में तेजी के साथ जाते हुए 4 रनों के लिए। क्यों दीजिए, 25 रन बन चुके हैं बिना किसी विकेट के। राउंड विकेट गेंदबाजी, हवा में गेंद है, फील्डर गेंद के नीचे आते हुए, यहाँ नो मैंस लैंड, दोनों के बीच में गेंद गिरती हुई, कॉलिंग सही नहीं, उसका खामियाजा भुगतना पड़ा 2 रनों के रूप में। 2 रनों के साथ रन संख्या 27 रन बिना किसी विकेट के। शानदार क्रिकेट, शानदार बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों की ओर से। अभी भी पावर प्ले का गेम ऑन है, दूसरा ओवर प्रगति पर है। जिस तरह से अमूल भोसले जाने जाते हैं गेंदबाजी के लिए, उस प्रकार की गेंदबाजी यहाँ नहीं नजर आता है। काफ़ी शॉर्ट गेंदे हमने देखी अमूल की ओर से, जिस तरह से प्रहार किया जा रहा है। 27 रन बन चुके हैं बिना किसी रन के शाम का समय। और शानदार क्रिकेट का आनंद लेते हुए चारों तरफ दर्शक, मंच सजा हुआ है, मंच पर काफ़ी मेहमान है, यहाँ क्रिकेट का आनंद ले रहे हैं। कॉम बॉक्स में मेरे साथ बाबला यादव जुड़े हैं, बाड़ू सर जुड़े हैं। एक ओवर यहाँ विकेट गिरता हुआ, पहला विकेट गिरता हुआ, कुल रन संख्या हुई है 27, 1 विकेट के नुकसान पर। ओवर नंबर 2 यहाँ समाप्त होते हुए। अभी शेष है इस ओवर के पावर प्ले का अंतिम ओवर यहाँ चलता हुआ। अधिकतम 2 खिलाड़ियों को आप 30 यार्ड के बाहर देख रहे हैं। तीसरा ओवर जब प्रगति पर होगा तब जाकर कहीं ना कहीं फील्डर जो है तैनात होंगे 30 यार्ड के बाहर। अब देखना है, एक गेंद बची है। नए बल्लेबाज के रूप में जुनेद आए हुए हैं, जिन्होंने शानदार बल्लेबाजी की। कल हमने पिछले दिनों 2 दिनों में हमने देखा शानदार बल्लेबाजी की थी। कल तो एक स्टॉप था, कल खेल नहीं हुआ। आइटम राउंड विकेट, बैठक शॉट मिड विकेट की दिशा में सीमा रेखा की ओर तेजी के साथ गेंद जाती हुई। जब तक कि फील्डर आए फील्ड करे, 2 रनों से नहीं रोक पाए बल्लेबाज को। 2 रनों से अपना खाता खोला। टीम की रन संख्या कुल मिलाकर 29 रन, 1 विकेट के नुकसान पर। एकमात्र विकेट गिरी हनीफ रुमाने के लूप। बाड़ू जी, जिस तरह से अब देख रहे, पहले दिन से शानदार टूर्नामेंट हम यहाँ देख रहे हैं, अच्छे मैचेस हमने देखे, अच्छा नियोजन देखा, और जिस तरह से अंतिम मुकाबला चल रहा है, अपेक्षा है कि अच्छा बैटल यहाँ बीच मैदान में देखने मिलेगा। बेस्ट वर्सेस बेस्ट कहते हैं कि दोनों टीमें जो है कांटे की टक्कर तक मैच को पहुंचाने में क्षमता रखती है। अब देखना है कि तीसरा ओवर लेकर कौन आए हैं। सफल गेंदबाज सूरज, जिन्होंने पिछले मैच में शानदार परफॉर्म किया अपनी टीम के लिए, चाहे बल्लेबाजी हो चाहे गेंदबाजी हो। इस ओवर में क्या करते हैं, अब फील्डर्स को हम देख रहे हैं, शायद तरफ
फील्डर जो है तैनात है। एक वाइडिश लॉन्ग ऑन देख रहे हैं, काउ कॉर्नर की दिशा में एक डीप मिड विकेट आप देख रहे हैं, एक डीप स्क्वायर लेग देख रहे हैं, एक शॉर्ट फाइन लेग आपको यहाँ नजर आ रहा है। कवर की दिशा में आप बैकवर्ड पॉइंट है और एक्स्ट्रा कवर की दिशा में खिलाड़ी को यहाँ तैनात किया जाए। फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली यहाँ आप देख सकते हैं। एक्स्ट्रा कवर, डीप एक्स्ट्रा कवर के बीच में एक खिलाड़ी आपको यहाँ तैनात किया जा रहा है। मिड ऑन की दिशा में एक खिलाड़ी आपको नजर आएगा। शॉर्ट थर्ड में देख रहे हो और विकेट कीपर विकेट से बिल्कुल चिपके हुए। शॉर्ट गेंद जगह बना के यहाँ पर हवा में गेंद है, कैच हो सकता है। फील्डिंग बहुत शानदार रही और कुल मिलाकर 2 रन चुराने में या 1 रन चुराने में सफल होते हुए 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर 30, 1 विकेट के नुकसान पर। 1 विकेट मात्र गिरी है हनीफ रुमाने के रूप में। अदन दलवी को हमारे साथ जोड़ते हुए देख रहे हैं आप स्कोरिंग की भूमिका में। पिछले 2 दिनों में हमने देखा शानदार अंपायरिंग अदन दलवी की ओर से। अब गोटिया भोसले और दिनेश को बीच मैदान में यहाँ अंपायरिंग करते हुए हम देख रहे हैं। सूरज का सामना करेंगे बल्लेबाज जुनैद। सीधे बल्ले से खेला, बैक टू बॉलर, सीमा रेखा की ओर आती हुई गेंद तेजी के साथ 4 रनों के लिए। वन विकेट, तीसरा ओवर प्रगति पर है। 34 रन बन चुके हैं। धुआंधार बल्लेबाजी हमने पिछले 2 पावर प्ले में देखी। अब थोड़ा सा अंकुश लगाना होगा यदि 70-75 के अंदर इनको रोकना है तो। सम्मानजनक स्कोर की ज़रूरत है। बल्लेबाजी यही निश्चित रूप से हनीफ रुमाने ने, जैसे आपने पूछा था, कहा था कि लगभग हम 60 के आसपास कोशिश करेंगे, लेकिन यहाँ ऐसा लग रहा है कि 70 के आसपास निश्चित रूप से स्कोर बन सकता है। ओवर द विकेट जुनैद के लिए से बार शानदार तरीके से रिवर्स शॉट, 6 रनों के लिए बहुत ही बढ़िया शॉट। चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। बल्लेबाजों ने मन बना लिया है कि धुआंधार बल्लेबाजी करने के जितना हो सके ज़्यादा से ज़्यादा लक्ष्य रखा जाए, और जिस तरह से रत्नागिरी की बल्लेबाजी है उसको देखते हुए बल्लेबाजी यहाँ हो रही है दोनों बल्लेबाजों की ओर से। एक बार शानदार तरीके से गेंद निश्चित रूप से हवाई यात्रा में 6 रनों के लिए, बहुत ही बढ़िया शॉट। नो बॉल आता हुआ, यानी कुल मिलाकर 7 रन आते हुए। क्या कहना? एक विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर। इस छक्के के लिए मुबीन भाई खुद की ओर से 500 रुपया इनामी राशि ऑन हो चुकी है। एटीएम ऑन हो चुका है। खिलाड़ियों को मौका है यहाँ ज़्यादा से ज़्यादा इनामी राशि प्राप्त करें। जुनैद के लिए जुनैद के अकाउंट में 500 रुपया आ चुके हैं। नीचे रहती हुई गेंद यहाँ समझ नहीं पाए, बहुत ही नीचे रही गेंद। खेलने की कोशिश जरूर की थी। 1 रन यहाँ आता हुआ। 1 रन के साथ रन संख्या भी कुल मिलाकर 48, लॉस ऑफ 1 विकेट। अच्छी शुरुआत है, अच्छे रन बन रहे हैं। 60 की बात हो रही थी, लेकिन यहाँ ऐसा लग रहा है 70-75 रन निश्चित रूप से बन सकते हैं। 75 अगर रन बनते तो एक अच्छा मुकाबला। जगह बनाते हुए सफल हुए थे। शरीर को यहाँ पर मिसफील्ड और गेंद जाती हुई सीमा रेखा की और 4 रनों के लिए बहुत ही शानदार शॉट। उसी पर रखा है। यहाँ पर जस्ट ग्लांस किया अपने बाजुओं के साथ, फंबल हुए फील्डर यहाँ उसका लाभ उठाते हुए 2 रन चुराए। 2 रनों के साथ रन संख्या कुल मिलाकर
54 रन, 1 विकेट के नुकसान पर 3 ओवर की समाप्ति, 2 ओवर बचे हैं, 12 गेंदें अभी बाकी है। 12 गेंदों में 20-25 अगर रन आते हैं तो लगभग 75 रन बन सकते हैं, ऐसी अपेक्षा ज़रूर है। जिस तरह से बल्लेबाजी हमने देखी, धुआंधार बल्लेबाजी, आया के रनों की बारिश होते हुए बीच मैदान में नजर आई। और जिस तरह से गेंदबाजी पिछले मुकाबले में हमने देखी थी सूरज की, और अमोल जिस तरह से जाने जाते हैं गेंदबाजी के लिए, उस प्रकार की गेंदबाजी यहाँ देखने नहीं मिली। कुल मिलाकर रन संख्या 54 हो चुकी है 1 विकेट के नुकसान पर, 3 ओवर की समाप्ति पर। अगले 2 ओवर में क्या कुछ होगा, मेरे सहयोगी कॉमेंटेटर बाबू को मैं कहूँगा कि हमारा साथ दें। थँक्यू सर. तर काय बॅटिंग केले पहिले 3 षटकामध्ये धुवाधार बॅटिंग झाली आहे आणि जे अर्थातच टॉस का बॉस मध्ये सांगितलं होतं हनी प्रमाणेने की आम्ही 60-65 चा टप्पा पार करू, पण इथे असं वाटतंय 60-65 नाही, ही गाडी 80-90 पर्यंत पोहोचेल. काय बॅटिंग केले. 27 वरती पहिला विकेट आला आणि त्यानंतर दुसरा विकेट करता देखील एक चांगली भागीदारी उभी राहिले. 3 षटक समाप्त झाले. 54 धावा धावपलकावरती जमा आहे. जुनेद मेमन काय बॅटिंग करतोय. हनीफ आउट झाल्यानंतर मात्र आक्रमक रूप धारण केले मैदानाच्या आतमध्ये. जुनेद स्ट्रायकर एंडवरती, गोलंदाजी ट्रॅकवरती रत्नागिरीचा अमन अमन कदम राईट मुहूर्त विकेट. चौथ्या षटकातला पहिला चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर पकडली होती लाईन आणि आता मात्र बऱ्याच वेळानंतर निर्धाव चेंडू आलाय. सर गोलंदाजी या चेंडूवर पाहायला मिळाली. पहिल्या 3 षटकांमध्ये फटाक्यांची आतषबाजी केली आणि प्रमाणेने जी सुरुवात केली ती कंटिन्यू ठेवले. जुनेद मेमनच्या बॅटमधून काय फटके आलेत. स्ट्रायकर एंडवरती तो पोहोचलाय. समोर पाहिलं तर अर्थातच एक चांगला गोलंदाज रत्नागिरीकरांचा मुन्ना देसाई या सगळ्याकडून गोलंदाजी पाहिली तर आता या चेंडूवर चांगली गोलंदाजी झाली. यावेळेचा पुढचा चेंडू राईट मुहूर्त विकेट. पुढे आला एका हाताचा वापर केलाय. किरण पवार स्टाईलने तो खेळलाय. डीप मध्ये चेंडू पोहोचला क्षेत्ररक्षक येईपर्यंत दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केले. व्हेरी गुड रन विकेट. दोघांमध्ये ताळमेळ चांगला आहे आणि अर्थात 2 धावा इथे पूर्ण झाल्या या चेंडूवरती. तो दाबेने धावसंख्या 56 वरती पोहोचले. अब तक 56. चौथं षटक सुरू आहे. 5 षटकांचा मॅच आहे. ग्रँड फिनाले आपण पाहतोय. रुद्र स्पोर्ट्स चिपळूण प्रेझेंट चॅम्पियन सुपर लीग महाधमाका ग्रँड फिनाले सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 चालू आहे. अमन कदम पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर धावायला सुरुवात केली. पंचांच्या डाव्या बाजूने निलेश टेरवकर यांच्या डाव्या बाजूने फेकलेला चेंडू कव्हरवर उडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचला. चूक केली पुन्हा एकदा. झेल सोडलाय आणि कोणाचा झेल तुम्ही सोडलात, जो अर्थातच धमाकेदार बॅटिंग करतोय जुनेदचा तुम्ही कॅच सोडलाय. ही कॅच आहे की मॅच आहे येणाऱ्या काळामध्ये कळेल आपल्याला. ग्रँड फिनाले आपण खेळतोय. ही शेवटची संधी आहे. या स्पर्धेवर नाव कोरण्याची संधी शेवटची सुरू आहे. ग्रँड फिनालेचा थरार मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राईक नरेश, ज्याच्या बॅटमधून देखील आपण पाहिलं तर 2 षटकार आणि 1 चौकार आलाय. तो छोटी हाईट बडी फाईट. ऑन स्ट्राईक नरेश. इथे पहा उडवलाय चेंडू गेलाय लांब खूपच लांब. चेंडू सीमा पार. नरेशच्या बॅटमधून तिसरा षटकार. कमॉन धावसंख्या पहा. धावसंख्या जसे शेअर मार्केट वधारतो ना तसा झपाझप. मुबीन कडून हा दिलखुलास षटकार करता 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नरेश तुला काय बॅटिंग करतोय. यावेळेचा पुढचा चेंडू अमोल कदम हलक्या अर्थात स्लो रोड चेंडू फेकला होता पंचांनी त्यापूर्वीच 9 घोषित केलाय. चेंज ऑफ द पेस या ठिकाणी फेकला होता चेंडू आणि पंच निलेश टेरवकर सांगतायत खराब चेंडूची फेक केली अमन या गोलंदाजाने आणि अर्थातच येणारा चेंडू सुपर हिट करता फ्री हिट असेल. खराब गोलंदाजी यावेळी पाहायला मिळाली. निलेश टेलवकर एक चांगले अंपायरिंग ज्यांनी अनेक वर्ष केलंय ते अनुभवी पंच निलेश टेलवकर. त्याचबरोबर आमच्या स्क्वेअर लेगला जर पाहिलं तर महानुभव टेनिसचा प्रचंड अनुभव ज्याच्याकडे आहे ते अर्थातच विक्रम तथा गोट्या भोसले. यावेळी पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवरती फ्री हिटचा चेंडू असेल. मोका असेल हात खोलण्याचा. जुनेद चेंडू फेकेल अमन बाहेर आला. यानंतर मात्र स्लो रोड चेंडू फेकलाय. आता मात्र चांगले कमबॅक केला या चेंडूवरती. अमनचं कौतुक करावं लागेल. एका बाजूने धावा येत असताना त्याने मात्र ब्रेक नक्की लावला या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी केली. या आधीच्या 3 षटकाचा विचार करता अमनने चांगली गोलंदाजी केली. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या 65 धावा 65 लॉस ऑफ 1 विकेट. प्रोग्रेस इन 4th ओव्हर. 4थं षटक सुरू आहे. 65 धावा या ऑलरेडी फलकावर लागल्यात. यावेळेचा पुढचा चेंडू
हो हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु तिथे मात्र फटका फसला आणि शतरक्ष खाली पोहोचला आणि बराच वेळानंतर जे अमन नावाचं वादळ, जुबिन नावाचं वादळ मात्र समाप्त झालंय. जुबिन बॅक टू द पॅव्हलियन. विकेट नंबर 2 गॉ. आता आऊट झाला, ज्याने 22 धावांचं योगदान दिलंय, ज्यामध्ये 10 चेंडू तो खेळला, 2 षटकार 1 चौकाराचा समावेश. अमोल भोसलेचा पुढचा चेंडू ऑन साइडला खेळला, त्या ठिकाणी लॉंग ऑन मध्ये शतरक्षक आहे, चेंडू आडवेल फेकेल. आता मात्र एक धाव इथे प्राप्त झाली फलंदाजाला. अमोल भोसले शेवटचा अंतिम षटक तो घेऊन आला या मॅच मध्ये. मुन्ना देसाई रत्नागिरी संघाचा ब्रह्मास्त्र अमोल भोसले आज जर पाहिलं तर या मॅच मध्ये खेळतोय आणि अर्थातच शेवटचं षटक तो हाताळतोय. याआधी आपण पाहिलं तर दुसरं षटक त्याने हाताळलं होतं, त्या षटकामध्ये 15 धावा त्याने खर्च घातल्या आणि अर्थात आता शेवटचं षटक. यावेळेस मोठा फटका खेळलाय, अर्थातच गेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजून एक आलाय मोठा षटकार. रुद्रस्फोटचे फलंदाज मात्र बहरताना दिसत आहेत. काय फटका षटकार. धावसंख्या 72. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट. आवडला असेल तर टाळ्यांचा गजर होऊ दे डीजेचे अगोदर. सुदर्शन इथे निषेधच चांगल्या खेळाचं दर्शन देतोय. 2 चेंडू 2 षटकार. काय बॅटिंग. 2 चेंडूवरती अमोल भोसलेवरती तुटून पडला आणि 2 चेंडूवरती 12 धावा. कुठल्या धावसंख्या. यावेळेस काय घडलंय तर यावेळेस माघारी पाठवलंय सुदर्शनला, परंतु त्याआधी मात्र त्याने दर्शन दिलंय अमोल भोसलेला. 2 चेंडूवर 12 धावा. कुठल्या धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आहे टोटल शाळा सोडून भरपूर दिवस झाले आणि धावसंख्या जर पाहिली तर 78 धावा, ज्या अनपेक्षित धावा उभ्या राहिल्यात, जो बाकीत वर्तवलं होतं अर्थातच हनीफ रुमानीने. शेवटचं षटक सुरू असताना या स्पर्धेचा मुख्य शिलेदार अर्थात राजेश चव्हाण मैदानामध्ये पोहोचला. मित्रांनो, ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारली, ज्यांच्या मेहनतीतून परिश्रमातून ही स्पर्धा साकारली, ते राजेश चव्हाण अर्थातच मैदानामध्ये दाखल झाले. त्यांच्या बरोबर हनीफ रुमानीने एक चांगलं काम केले. एक दर्जेदार स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला घेऊन आले. सलग 3 दिवस आपण या स्पर्धेच्या माध्यमातून होतो आणि बघता बघता स्पर्धा पोहोचले ग्रँड फिनालेमध्ये. यावेळेचा पुढचा चेंडू अमोल भोसले टू राजेश चव्हाण. यावेळेस चांगला चेंडू फेकलाय. ऑन साइडला खेळवायचा होता, पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसला. एक धाव निश्चित मिळाली. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल झाला. धावसंख्या पोहोचली 79 वरती आणि 80चा टप्पा आता मात्र पूर्ण केला जाईल का, जो भाकीत होतं अर्थातच हनीफ रुमानीचं. सायंकाळच्या सत्रामध्ये धावा येत नाहीत असं म्हणणं होतं, परंतु सायंकाळच्या सत्रामध्ये निश्चित धावा येतात हे बॅटरने दाखवून दिलंय. अर्थातच शेवटचं षटक सुरू आहे. अमोल भोसले गोलंदाजी ट्रॅक वरती. या षटकातला पुढचा चेंडू इथे उडवायचा. चेंडूची बॅट चिकट घेतली, त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षणामुळे धावा मिळतील. नशिबाची साथ मिळाली आणि आल्यात या चेंडूवर, शेवटच्या चेंडूवर शानदार चौकार. नशिबाची साथ, चेंडू सीमा पार. आल्या 4 धावा. धावसंख्या होईल टोटल 83 धावा आणि विजय करता 84 धावांचं लक्ष आहे रत्नागिरीकरांसाठी मुन्ना देसाई या संघासमोर.
सर जी, जिस तरह से 84 रन्स बनाने हैं और 36 30 गेंदे हैं, केवल 30 गेंदे, 30 गेंदों में अगर आपको 84 रन बनाने हैं, 84 रन बनाने हैं, तो क्या रणनीति होनी चाहिए? पावर प्ले का जो 2 ओवर है, लगभग कितने रन्स आना चाहिए 2 ओवर में? मेरे ख्याल से 40 रन आने बहुत ही जरूरी है। अगर 2 ओवर में 40 रन आते हैं तो निश्चित तौर पर ये रन बनेंगे। बिल्कुल रन बनते हुए नजर आ रहे हैं। जिस तरह से धुआंधार बल्लेबाजी हमने रुद्र स्पोर्ट्स की ओर से देखी। रत्नागिरी मुन्ना देसाई 11 में भी क्षमता है, बहुत अच्छे खिलाड़ी है। सूरज को हम देख रहे हैं और अमूल को भी देख रहे हैं, इन फॉर्म बल्लेबाज है, खेलते रहते हैं। पिछले मैच में एक बल्लेबाज को हमने देखे थे, शानदार 5 छक्के या 4 6 छक्के लगाए थे। यानी मैच को घसीट कर खींच कर लाने की क्षमता है। तो 84 रन बनाने हैं। अंतर अगर देखा जाए गेंदों का और रनों का, तो हम कहते हैं कि ज़मीन आसमान का अंतर है। लेकिन ज़मीन आसमान का अंतर अगर आपको यहाँ पार करना है, तो धुआंधार बल्लेबाजी करनी होगी। सिंगल डबल तो नहीं चलेंगे, लेकिन छक्के और चौवे लगाना बहुत ज़रूरी है। नक्की जे झालं गेलं विसरून जायला पाहिजे आणि 84 धावा पाठलाग करण्याकरता मुन्ना देसाईचा संघ देखील तगडा संघ आहे, लक्षात घ्या. आणि अर्थातच प्रेक्षकांनी जागा सोडली नाही इम्रान भाई. प्रेक्षक थांबले, त्यांना माहित आहे रत्नागिरीकरांकडे देखील शेवटच्या बॅट्समन पर्यंत खूप मोठी बॅटिंग लाईनअप आहे. स्वतः अमोल भोसले आलाय, गौरव आहे आणि सूरज वागदरे सारखा बॅट्समन आहे. म्हणजे 84 धावा देखील उभ्या राहतील आणि हे पाहण्याकरता आपले तमाम चिपळूणकर या ठिकाणी उपस्थित आहेत. बिल्कुल सही कहा। काफ़ी अच्छा क्रिकेट का अनुभव जो है रत्नागिरी के जो बल्लेबाज है उनके पीछे है। और गेंदबाजी भी बहुत अच्छी रहेगी रुद्र स्पोर्ट्स की ओर से। यानी मुकाबला कांटे का होगा। कहीं ना कहीं एक तरफा मुकाबला जो हमने पिछले कई टूर्नामेंट में देखा, फाइनल में दर्शक थोड़े से निराश ज़रूर हुए थे। शुरुआत जब हुई थी, पहला मैच जब टूर्नामेंट हुआ था, सुधीर स्पोर्ट्स की ओर से शानदार नियोजन हमने देखा था। लेकिन अंतिम मुकाबला जो है एक तरफा हुआ था। उसके बाद सीपीएल में भी हमने एक तरफा देखा। यहाँ पर आरपीआई की ओर से एक टूर्नामेंट हुआ था, उसमें भी फाइनल एक तरफा देखा। दर्शक कुछ अपेक्षा, कुछ उम्मीद लेकर इस मैदान पर आए हैं कि अंतिम मुकाबला जो है कांटे की टक्कर हो, अंतिम गेंद तक दिलों की धड़कन जो है वो बढ़ते रहे। इस प्रकार का मुकाबला होने की अपेक्षा दर्शकों के मनों में कहीं न कहीं यहाँ पर पनपती हुई नजर आ रही। नक्की एक चांगला मॅच होईल, कारण मुन्ना देसाईकडे पाहिलं तर खोलवर बॅटिंग लाईनअप आहे, त्यांच्याकडे चांगले बॅटर आहेत आणि एक सायंकाळचं सत्र आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये बॅटला चेंडू लागल्यानंतर धावा निश्चित मिळतात. तर रत्नागिरीकर ही मॅच सोडणार नाहीत, लक्षात घ्या. चांगला संघर्ष निश्चित होईल आणि अल्ल्या क्रीडा रसिकांचा पैसा वसूल होईल. बिल्कुल पैसा वसूल मैच देखना होगा। अब गेम होता होता है उसमें समय से पहले कहना उचित नहीं हुआ करता है। देखिए, ये बहुत पहले दिन से एक वेल डिसिप्लिन हम देख रहे हैं। क्रिकेट को भी हम कहते हैं क्रिकेट इज़ अ वेल डिसिप्लिन गेम। तो खिलाड़ियों में ये जो चीज़ नज़र आ रही है, एक कतार में आते हैं, ये अच्छा लगता है। लेकिन बीच मैदान में अगर रहे, तो यही डिसिप्लिन बरकरार रहना भी बहुत ज़रूरी है। निश्चित शिस्तीला फार मोठी किंमत आहे. क्रिकेटमध्ये जीवनामध्ये शिस्त हीच पुढे घेऊन जात असते आणि ती शिस्त या ठिकाणी पाळली गेली. गेली 3 दिवसामध्ये आपण पाहिलं, कालचा दिवस जर ब्रेक असला, सॅटर्डे संडेच्या दिवशी ज्या मॅचेस झाल्या त्याही दिवशी अनेक या सगळ्या खेळाडूंनी एक चांगलं सहकार्य आपल्याला केलंय. आणि जी स्पर्धा या ठिकाणी ज्यावेळेस नियोजित झाली त्यावेळेस काही टर्म्स कंडिशन लिहिल्या गेल्या आणि त्या सगळ्याच्या सगळ्या या फॉलो केल्या गेल्या. याचा निश्चित आपल्याला अभिमान असेल. एक निर्विवादपणे पार पडणारी स्पर्धा म्हणजे चॅम्पियन सुपर लीगची स्पर्धा. बिल्कुल सही कहा। जिस तरह से यहाँ हमने सीपीएल भी देखा, इस आरपीएल को देख रहे हैं। और डे बाय डे, दिन ब दिन हम इसको अपग्रेड होते हुए देख रहे हैं। पिछले 3 सालों में हमने सीपीएल देखा, उसमें भी कुछ ना कुछ अपग्रेड होते हुए नजर आया। यहाँ पर आरपीएल देख रहे हैं, इसमें भी कहीं ना कहीं आने वाले समय में अपग्रेड होते हुए हम जरूर देखेंगे। की शिस्त फार महत्वाची आहे आणि ती आज खेळाडूंमध्ये येते, ही चांगली गोष्ट आहे. आणि जेव्हा तुमच्यामध्ये शिस्त येते ना, त्यावेळेस तुम्ही निश्चित मोठे खेळाडू होणार. आणि वारंवार टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर रायगडचं नाव घेतलं जातं आणि ते हळूहळू तो आता कोकणाचं आणि चिपळूणचं नाव व्हायला वेळ लागणार नाही. खेळाडूंमध्ये चांगला दर्जा आहे, खेळाडू चांगले खेळतात आणि त्याचबरोबर शिस्तीची जर जोड मिळाली सर, तर एक हे मोठे खेळाडू व्हायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं. बिल्कुल सही कहा। यहाँ से ऐसे कई खिलाड़ी उभरते हुए नज़र आ रहे हैं। चिपळूण हो, चिपळूण के आसपास के जो इलाके हैं, कुछ युवा टैलेंट नज़र आ रहा है। भविष्य बहुत अच्छा है। देखते हैं, खेल की तरफ आते हैं। अब रन्स बनाने हैं कुल मिलाकर 84 और गेंदे हैं कुल मिलाकर 30। यानी अंतर बहुत लंबा है। देखते हैं 2 ओवर में क्या होगा। यहाँ पर हम देखते हैं मैच को, 2 ओवर जो है बहुत ही निर्णायक होंगे। जैसे कि आपने कहा, 40 रन अगर आते हैं तो मैच लगभग अंतिम गेंद तक जा सकता है। और वही इतिहास देखना नहीं चाहते, एक तरफा मैच।
निश्चित जाऊया बाजकडे. 3 षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल पुन्हा एकदा मायक्रोफोनवर जोडले जातील मराठीचा बुलंद आवाज, गोड आवाज, चिपळूणचा आवाज, अर्थातच बाबल्या जाधव. बाबला जी स्वागत है आपका। आप हमारे साथ जुड़े हैं अगले 3 ओवर के लिए। बहुत काफ़ी मैचेस हमने कवर किए हैं एक साथ हिंदी और मराठी में। यहाँ 84 रन से आपका एक लंबा अनुभव क्रिकेट के पीछे जो लगा हुआ है, जिस तरह से मैचेस आपने कवर किए हैं, आऊँगा आपकी तरफ। मिड विकेट की दिशा में शुरुआत 4 रनों के लिए, बहुत ही बढ़िया शॉट। ओवर टू बाबल्या। येस, आपण पाहिलं तर ऑफ स्टंपवरचा बॉल होता, सुरेख खेळून काढला मिड विकेटच्या पट्ट्यात, चेंडू जातो 4 धावांसाठी। 84 धावांचं एक बिग टार्गेट सेट केलंय। आपण पाहतोय RPL रत्नागिरी प्रीमियर लीग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 शेवटचा सामना, अंतिम सामना। धावांचा डोंगर डोळ्यासमोर असताना पहिल्या चेंडूवरती चांगला फटका आपण पाहतोय अमोलच्या बॅटमधून। गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे परेशचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा। पुन्हा एकदा अमोलच्या बॅटमधून निघालेला फटका, चेंडू ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात, चेंडूला रोखलं जात आहे, तोपर्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या फलकावरती लागते। नक्कीच 6 धावा, मोठं टार्गेट सेट केलंय, प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण केलंय। नरेश काय फलंदाजी केले, जुनेदने देखील सुरेख फलंदाजी केले। तदनंतर आपण पाहिलं शेवटचा सुदर्शनने सुदर्शन चक्र फिरवलं, जबरदस्त धावा केल्या। मित्रांनो आपण पाहिलं तर पुन्हा एकदा परेश, पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा असेल अमोलसाठी। अमोलच्या बॅटमधून निघालेला फटका, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या दिशेने, चेंडू नक्कीच रोखला जातोय। काय क्षेत्ररक्षण, काय चेंडूला कव्हर केलं, टाळ्या वाजवल्या जातात क्रीडा रसिकांच्या माध्यमातून। मित्रांनो टाळ्या कधी वाजतात, तुम्ही आयुष्यात जेव्हा चांगली कामगिरी करता तेव्हा टाळ्या वाजतात। अर्थातच आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती लागते 8 धावा। जशी सुरुवात केली होती नो डाऊट रुद्रस्फोट संघाने तशी सुरुवात करावी लागेल। प्रति षटकामागे जवळजवळ आपण पाहिलं तर 17 ते 18 सरांच्या सरासरीने धावसंख्या आपल्याला बनवायची आहे। आणि तदनंतर आपण पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूवरती धावसंख्या येताना आपण पाहिले 8 धावा। तुम्हाला इथून हवाई फायर करावे लागेल, मोठे मोठे फटके खेळावे लागतील, नक्कीच ॲक्सिलेटरवरती पाय ठेवावे लागेल, 5व्या गेअरवरती गाडी चालवावी लागेल, कारण तुमच्या समोर बिग टार्गेट आहे। पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू असेल अमोलसाठी, खोदून काढलाय चेंडू, चेंडू जातोय मिड ऑफच्या पट्ट्यात, चेंडू सीमारेखा पार येतोय, खणखणीत दणदणीत RPL चौकार। येस DJ कॅरी ऑन। हाफ बॉडी स्वरूपाचा चेंडू होता, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता, काय सुरेख फटका खेळलाय, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलाय, सुंदर फटका। बिल्कुल बिटवीन द गैप जिसे कहते हैं, मिड ऑफ हम हनीफ रमाने को देख रहे हैं। जुनेद को एक्स्ट्रा कवर की दिशा में, एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ की दिशा में खेला हुआ एक कलात्मक स्ट्रोक, जिसे गैप में खेला हुआ शॉट कहते हैं अमोल की ओर से। येस, पुन्हा एकदा परेश सज्ज होतो, राईट ओव्हर द विकेटचा मारा अमोलसाठी। पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय, 1 बाउन्स। ओहो, इथे मात्र षटकार। इथे आपण पाहिलं तर RPL आर पार बिग मस्ट निडेड षटकार DJ। तर अमोलला कमीत कमी 5 षटकं खेळणं फार गरजेचं आहे, कारण एक आक्रमक बॅटर आहे आणि सगळीकडे फटकेबाजी V मध्ये खेळणारा फलंदाज आहे, तंत्रशुद्ध फलंदाज आहे, आक्रमक देखील आहे। धावसंख्या फलकावरती लागते 18। इब्राहिम भाई बिल्कुल चारों तरफ खेलने में महारत रखते हैं। जिस तरह से अभी एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेला हुआ शॉट, बहुत ही कठिन शॉट जिसे कहते हैं। जैसे एक बार शॉट गेंद थी, समझ नहीं पाए, विकेट कीपर बीट होते हुए रन लेना चाहते थे, मना किया। बाबला जी जैसा कि आपने बताया कि ये एक्स्ट्रा कवर के ऊपर से 6 लगाना बहुत ही डिफिकल्ट रहता है। बहुत ही कम बल्लेबाज जो होते हैं एक्स्ट्रा कवर के ऊपर से छक्का लगाते हैं, उन्हीं में से एक टेनिस के लिए जाना पहचाना नाम अमोल भोसले। येस, इब्राहिम भाई एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून षटकार फार रिअर पाहायला मिळतात, परंतु अमोल त्याच्या मडगाटामध्ये एक जबरदस्त ताकद आहे। पोलीस दलात सेवेत असणारा हा खेळाडू आहे आणि तदनंतर पहिलं षटक संपतंय आणि धावसंख्या फलकावरती लागते नो डाऊट 18 धावा। अद्यापही आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे, दिल्ली अभी बहुत दूर आहे। येणाऱ्या 4 षटकात काय घडणार, काय बिघडणार, मित्रांनो कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा। RPL अर्थातच रत्नागिरी प्रीमियर लीग 2024चा थरार
यस इब्राहिम भाई। बाबले 18 रन तो आ चुके हैं, 84 रन बनाने हैं, पावर प्ले का लाभ तो उठाया है। इरादे स्पष्ट है खिलाड़ियों को कि हमें भी पीछा करना है। देखिए रिंग में जब दो पहलवान उतरते हैं कि दोनों में ताकत जो जब बराबरी की होती है तो मुकाबला बहुत संघर्ष भरा होता है। और यह मैच जो है 84 रन बने हैं। रत्नागिरी वाले भी कह रहे कि मुन्ना भाई देसाई की टीम और उनके खिलाड़ी कह रहे हम भी किसी से कम नहीं, हमने 18 रन बना दिए हैं। आगे आकर हमारे इरादे भी स्पष्ट है कि हम 84 रन भी बना सकते हैं। यस इब्राहिम भाई, आपण भारतीय स्पर्धेसाठी जिकडे तिकडे पाहावे तिकडे प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक. दर्दी क्रीडा रसिकांनी काय सुरेख गर्दी केली, ही गर्दीच या स्पर्धेची पोचपावती आहे. सर्व दर्दी क्रीडा रसिकांनी केलेल्या गर्दीबद्दल सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, अत्यंत जबरदस्त लढत आपण पाहतोय. चंद्रकांतच्या चेंडूवरती काय रिव्हर्स स्वीपचा फटका मारलाय, चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेखा पार. आरपीएल दणदणीत खणखणीत सुरेख चौकार डीजे. बाबला जी, जिस तरह से बल्लेबाजी की थी रुद्र स्पोर्ट्स ने, पहले ही डगआउट में यही चर्चा चली होगी कि यहाँ मुन्ना देसाई की टीम को 50-60 नहीं चलेंगे, यहाँ तो 80 के ऊपर ही स्कोर होना चाहिए। यही प्लान लेकर उतरे थे और उसका यहाँ नमूना हमें नजर आ रहा है बल्लेबाजों की ओर से। यस, चंद्रकांतवरती रिव्हर्स स्वीप एक मोठा औषध आहे आणि तोच फटका मारला जातोय. मागच्या सामन्यात हाच सूरज वागदरे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग मात्र होत नाहीये. नॉन स्ट्राईक एंडला फेक होते. इथं आपण पाहिलं तर क्रिकेटच्या पटलावरती म्हणतात ना, अतिघाई संकटात नाही. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य त्या दिशेला कधीही हळू गेलेले चांगलं. इथं आपण पाहिलं तर आमचे मित्र सद्दाम यांच्याकडून आपण पाहिलं तर मुन्ना देसाई यांच्या संघातील कोणता खेळाडू सलग 3 षटकार मारेल त्यासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक इथे ऑन झालंय. धन्यवाद सद्दाम भाई. इथं आपण पाहिलं तर 22 धावा फलकावरती लागते. चंद्रकांत एक दर्जेदार गोलंदाज आहे, चांगला बॅटल पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. इथे मात्र सूरज वागदरेच्या बॅट मधून निघालेला फटका, चेंडू जातो सीमा रेखा पार, आर पार. आरपीएल बिग आउट ऑफ द पार्क षटकार. ते कुणी केलंय तर सिनियर एक्सपिरियन्स फलंदाज सूरज वागदरेने. क्या फटका होता. बाबला जी बिल्कुल मन की बात कही। मैंने यही कहने जा रहा था कि इस गेंदबाज ने पहले दिन से प्रभावित किया है, लेकिन उस गेंदबाज के पर यहाँ पर प्रहार हो रहा है, यानी कहीं ना कहीं बल्लेबाजी बहुत स्ट्रांग है। यस, सूरज वागदरेकडे सर्व प्रकारचे फटके आहेत. रिव्हर्स स्वीप देखील पाहिला, आता एक सुरेख हुकचा फटका देखील आपण पाहिला. 28 धावा फलकावरती प्रत्युत्तर दिले जात आहे. एक तेरी तो एक मेरी. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत होणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी अटीतटीची लढत आहे मित्रांनो. पुन्हा एकदा सूरज, इथं आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. इथं मात्र लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशा मिळतात याला महत्व नाही, धावा मिळणं गरजेचं आहे इब्राहिम भाई. बिल्कुल, यहाँ कई दिनों से बेताबी से इंतजार रहता है कि कोई मैच एक तरफा न हो, मुकाबला अच्छा हो, कांटे की टक्कर हो, यही सारे दर्शक देखने आते हैं। और यहाँ इस शाम एक अच्छा मुकाबला हम देख रहे। रनों का पीछा हो रहा है, 84 रनों का दोनों बल्लेबाज पीछा कर रहे, पावर प्ले का लाभ उठाया है और जिस तरह से सूरज के बल्ले से बहुत शानदार शॉट आते हुए हमने देखे। यस इब्राहिम भाई, आतापर्यंत पाहिलं तर 29 धावा, अजून जर का 10 धावा ह्या फलका षटकात आल्या, इथे मात्र पुल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमा रेखा पार, आर पार. आरपीएल एक जबरदस्त चौकार डीजे. टप्प्याचा अनइवन बाउन्स उडालेला चेंडू होता, परंतु अमोलकडे काय टायमिंग आहे. पुलचा फटका आहे. 33 धावा फलकावरती लागतायत. प्रत्युत्तर दिलं जातंय. सांगितले जाते मुन्ना देसाई 11 संघाकडून आम्ही देखील या स्पर्धेत खेळण्यासाठी आलोय, जिंकण्यासाठी आलोय, सहजासहजी आम्ही हारण्यातले नाही. सुंदर फटका इब्राहिम भाई. देखो टाइमिंग विथ पावर, बाजुओं में जो ताकत है उसका बहुत अच्छी तरह से उपयोग करते हैं अमोल भोसले, और वही हमने देखा मिड विकेट के ऊपर से। पुन्हा एकदा सुरेख फटका.
पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेखा पार. इथे पाहूया पंचांचा निर्णय होतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक अमोलच्या बॅट मधून निघालेला RPL सुरेख मस्ट निडेड चौकार डीजे. सदतीस धावा फलकावरती लागते. सुरुवातीला आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या फलकावरती लागली होती. अर्थातच 29 धावा. धावांचा बाटला करताना पॉवर प्ले मध्ये तब्बल 37 धावा कुठल्या आहेत आणि त्या मात्र प्रत्युत्तर दिलं जात आहे. नक्कीच अटीतटीची लढत होणार. 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया 18 चेंडूत किती धावा कराव्या लागतात. परंतु इथे मात्र मॅच 50-50 दोन्ही संघांना समान संधी आहे. तागडीसारखी सामना बरोबरीत आहे, परंतु तोंडाची तागडी जड होणार. येणारे 3 षटक सांगतील. बिल्कुल मैच ऑन है। जिस तरह से बाड़ू सर ने हमारे साथ चर्चा की थी कि 40 रनों की 3 रन मात्र अभी दूर है। 40 रनों से बहुत अच्छा वर्णन किया था कि 40 रन अगर आते हैं तो कांटे का मुकाबला। अभी 18 गेंद बाकी है, 12 गेंद हो चुकी है। फील्डर्स को हम तैनात होते हुए देखेंगे 30 यार्ड के बाहर। 2 ओवर में शानदार 37 रन बनाए थे। 84 रनों का लक्ष्य रखा है। हमारे सहयोगी स्कोरर डिजिटल स्कोरर भी है और अदन हमारे साथ जुड़े हैं। 18 गेंदों में कितने रनों की आवश्यकता है हम आप तक ज़रूर पहुंचाएंगे कुछ ही समय में। 18 गेंदों में आवश्यकता कितनी है रनों की यह हम आप तक बताएंगे। एक अच्छा मुकाबला बाबला जी, हम आपकी तरफ ज़रूर आएंगे। हनीफ रोमाने के पीछे एक अच्छा एक्सपीरियंस है, क्रिकेट का अनुभव है, गेंदबाजी हो बल्लेबाजी हो, खुद कप्तान है और अपेक्षा है टीम को कहीं ना कहीं बैकलॉग को भरकर निकालने। येस, 18 चेंडू 47 धावांची गरज. हनीफ रुमानी सज्ज होतो. हनीफच्या पहिल्या चेंडूवरती केलाय पुल. मस्तक पे दस्तक. चेंडू सीमा रेखा पार. आणखून एक येतोय सुरेख RPL चौकार. डीजे मास्टर राहुल. षटक मॅच मध्ये कमबॅक आणि ते षटक कोणतं येणार, कोणाला तरी टार्गेट करण्याचा प्रयत्न करणार हे मात्र नक्की आहे. 17 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. पाहूया कोणत्या गोलंदाजावरती आक्रमण केलं जात आहे. हनीफचा पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता. सुंदर स्वीपचा फटका पाहायला मिळतो इब्राहिम भाई. बाबला जी शुरुआत से ही आक्रमण हो रहा है यहाँ पर। अभी नहीं क्या तलाश करेंगे, यहाँ पर हवा में गेंद थी, हाफ चांस जिसे कहते हैं, 1 रन चुराते हुए। बाबला जी आक्रमण हो रहा है शुरू से, अब नए गेंदबाज की तलाश करने की ज़रूरत नहीं। एक गेंदबाज था जो चंद्रकांत, जिससे कप्तान को अपेक्षा थी, वो भी महंगे साबित हुए। तो अब किससे अपेक्षा कर सकते हैं, जैसे कि बल्लेबाजों को इस वक्त शाम के समय गेंद जो है फुटबॉल नजर आ रही है। हे सपड पाहिजे तर आमचे मित्र सद्दाम यांच्याकडून जो खेळाडू मुन्ना देसाई 11च्या माध्यमातून 3 षटकार मारले त्याच्यासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे समीकरण बदलतंय. इब्राहिम भाई 16 चेंडूंचा काही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. 4 चेंडू हनीफचे शिल्लक आहेत. पुढचा चेंडू हनीफ सज्ज होतो. राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा असेल. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर नक्कीच अमोल आहे ना. अमोलच्या बॅटमधून निघालेला फटका. पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय मिडॉनच्या पट्ट्यात. काय क्षेत्ररक्षण केलं जातंय, जबरदस्त आहे. पुन्हा एकदा टाळ्या वाजतायत. ओ हो काय जबरदस्त धावा वाचवल्यात मित्रांनो. इथे एका धावेला फार किंमत आहे. सोन्याचा मोल आहे, सोन्याचा भाव आहे. कारण ही अंतिम फेरी आहे, ग्रँड फिनालेचा सामना आहे. जिंका किंवा मरा. जिंकेल तो नक्कीच प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरेल. RPL जे व्यासपीठ दिलं जात आहे, जबरदस्त व्यासपीठ आहे, त्याचं मानकरी ठरेल. 40 धावांची गरज आहे. 15 चेंडूंचा काही शिल्लक आहे इब्राहिम भाई. 40 रनों की आवश्यकता है। नीचे रहती हुई गेंद चकमा देती हुई विकेट कीपर के दस्तानों में। बाबला जी देखिए, गर्मा गर्म चाय और गर्मा गर्म मैच जो है वो दर्शक देखना चाहते हैं। चाय जैसी ठंडी नहीं कोई पसंद करता, उसी तरह से मैच भी गर्मा गर्म। ठंडा मैच, एक तरफा मैच कोई देखना नहीं चाहता। शाम का समय, गर्मा गर्म चाय और गर्मा गर्म मैच, यहाँ मैच बनता हुआ। मैच ऑन है, 50-50 तो कह सकते हैं, लेकिन हनीफ ने बहुत अच्छा कमबॅक किया है। इथे मात्र अमोलच्या बॅटमधून निघाला चेंडू दण करत जातोय. नक्कीच स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात जिथे चेंडूला रोखलं जातोय तोपर्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पोलीस दलात सेवेत असणारा हा खेळाडू आहे. अत्यंत चपळ आहे. धावसंख्या 2 ने वाढते. संघटित स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 3 चालू असताना धावसंख्या फलकावरती लागते 46 धावा.
बाबला जी, हनीफ ने कहीं ना कहीं अंकुश लगाया। जो लंबे शॉट जो देख रहे थे, कहीं ना कहीं अंकुश लगाने में सफल हुए। दोनों बल्लेबाजों को वो कहीं ना कहीं रोकने में सफल होते हुए नजर आए यह गेंदबाज। पुन्हा एकदा सुरेख चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी आहे, पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आहे आणि ही देखील सलामीची जोडी आहे। धावसंख्या 2 ने वाढते। संघटित स्थिती आपण पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा फलकावती लागतात। येणाऱ्या 12 चेंडूत किती धावा पाहिजे ते पाहूया। तोपर्यंत ऐकत राहा, पाहत राहा। अर्थात RPL म्हणजे रत्नागिरी प्रीमियर लीग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024चा थरार। यस, आपण पाहिलं तर कुठे जाऊ नका मित्रांनो, असा गेलो आणि असा आलो। यस राहुल डीजे। तीन बिग हिट, 3 षटकार सामन्यामध्ये सामन्याला कलाटणी देऊ शकतात, कारण सलामीची जोडी आहे, सेट बॅट्समन आहेत आणि दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत। 12 चेंडू 36 धावा, मॅच ऑन है, जबरदस्त सामना। बाबला, जिस तरह से 2 ओवर हमने पावर प्ले के देखे, उसमें ज़्यादा से ज़्यादा रन बटोरने में दोनों बल्लेबाज सफल हुए। तीसरा ओवर हनीफ रुमाने जो लेकर आए थे, उसमें उन्होंने कहीं ना कहीं बल्लेबाजों के ऊपर अंकुश लगाया। हनीफ रुमाने ने कुल मिलाकर अपने ओवर में रन खर्च किए हैं 11 रन, यानी कहीं ना कहीं नियंत्रण भरा ओवर हमें नजर आया। 2 ओवर बहुत महंगे साबित हुए, जिसमें 37 रन आए थे। और उसके बाद हनीफ रुमाने ने अपना अनुभव जो यहाँ लगाया गेंदबाजी में, केवल 11 रन खर्च किए। अब 2 ओवर और 36 रन, यानी प्रति ओवर 18 रन बनाने हैं। 18 रन बनते हुए हमने देखे हैं, 25 रन बनते हुए देखे। और अमूल और सूरज जैसे अगर बल्लेबाज है तो असंभव नहीं है। आणि इथे पहा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अमान बगदादी। ज्या अमन बगदादीला एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखलं जातं, परंतु या स्पर्धेत फारशी चमकदार कामगिरी झाली नाही आहे मित्रांनो, कारण युवा अष्टपैलूपैकी हा सर्वात युवा एक दर्जेदार अष्टपैलू आहे। आणि भाई पीछे देखो, आणि भाई पीछे देखो भाई, मैच तो होना ही है। बाबले जी, इस मैदान पर हम शुरू से कहते हैं कि जब मैच शुरू हो जाता है तो फाइनल का प्रबल दावेदार कौन होगा, लेकिन इस वक्त यहाँ पर बहुत ही सफल हुए थे, 1 रन तेजी के साथ चुराते हुए। चर्चा चलती है बाबला जी, जब मैच चलते हैं तो टीम जब खेलती है तो प्रबल दावेदार कौन होगा टूर्नामेंट का, फाइनल का, लेकिन यहाँ हम इस मैदान पर देखते हैं ये जो कुत्ते हैं इस मैदान के प्रबल दावेदार है, कहीं ना कहीं आराम करते हुए नजर आते हैं। इब्राहिम भाई, ह्या मैदानावरती जे कुत्रे इथे बसलेले असतात, झोपलेले असतात, किती मोठा तुम्ही डीजे वाजवा, किती क्षेत्ररक्षक तुम्ही करा, पण ते हलणार नाही। त्यांचा 7-12 त्यांच्या नावावरती आहे, हे मैदान त्यांचे आहे, मैदानाजवळ त्यांचं 7-12 नाव आहे। इतर आपण पाहिलं तर 11 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावांची गरज, 11-35। पुढचा चेंडू राईट टॅप मोर द विकेटचा मारा, हो क्रॉस बॅटने खेळण्याचा। बघा इब्राहिम भाई, म्हटलं जातं मोबाईलमध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न कोणता होता, कोणत्या प्रकारचा प्रयत्न नव्हता। आणि तदनंतर आपण पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता। अच्छी गेंद, इसमें गति परिवर्तन जिसे कहते हैं, गेंद में गति परिवर्तन किया। अमान को अक्सर हमने तेज गेंदें डालते हुए देखे, और अमोल भोसले के अगर आप तेज गेंदें डालते हो तो उसी प्रकार के शॉट तेज लगाते हैं, और यह अच्छी रणनीति है गेंदबाज की ओर से। यस, अमोल भोसलेला जितका वेगाने चेंडू टाकाल तेवढ्याच वेगाने बाहेर ढकलण्याची क्षमता आहे, खेळाडूकडे आहे, परंतु चेंज ऑफ द पेस क्रिकेटमधील सर्वात दर्जेदार चेंडू। इथे पहा 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 31 धावांची गरज आहे। अत्यंत जबरदस्त सामना आपण पाहतो, 35 धावांची और गरज। बाबला जी, 2 खिलाड़ी जो खेल रहे हैं, बिल्कुल 40 वर्षीय खिलाड़ी खेल रहे हैं, लेकिन शुरुआत देखो क्या शानदार है, रनिंग बिटवीन द विकेट शानदार है। हो 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 हो, काय चेंडू हाताळलाय, टाळ्या वाजतायत, टाळ्यांचा गडगडाट ऐकायला येतोय। गतवर्षी इब्राहिम भाई आपण आमदार चषक शेखर निकम पाहिलं, सावर्ड्यात आपण पाहिलं होतं, नक्कीच आपल्या सर्वात टॉपचा फलंदाज रत्नागिरी नव्हे तर महाराष्ट्रातील प्रथमेश उर्फ नानाला ह्याच अमान बगदादीने मेडन ओव्हर टाकली होती, जबरदस्त गोलंदाजी केली होती। पुढचा चेंडू राईट टॅप मोर द विकेटचा, इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र फलंदाज बाद, विकेट गिरता हुआ राहुल का मधुर संगीत बजता हुआ, डीजे
नंतर बक्षीस समारंभाचा कार्यक्रम देखील व्हायचा आहे. वेळ घेऊ नका. रुद्र स्पोर्ट्स आपल्याला विनंती करतो, प्लीज पटापट. अद्याप 8 चेंडूंचा काही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी कराव्या लागतील 35 धावा. 8-35 असं समीकरण आहे. क्षेत्ररक्षण पहा. इथे आपण पाहिलं तर डीप कव्हरच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे, डीप पॉईंटच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे. तदनंतर शॉर्ट फाईन लेगच्या पट्ट्यात एक खेळाडू सज्ज केला आहे. शॉर्ट मिड विकेट आहे. सर्कलच्या लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफच्या पट्ट्यात आपण पाहतोय हनीफला 8 चेंडू 35 धावा. हा चेंडू अत्यंत महत्त्वाचा आहे. इब्राहिम भाई, हे 2 चेंडू महत्त्वाचे आहेत. शेवटच्या षटकापर्यंत तुम्ही पुढच्या गोलंदाजाला किती धावा ठेवणार दर्शवणारे हे 2 चेंडू आहेत. बिल्कुल सही कहा। शुरुआत में हमने 2 ओवर में सब कुछ ठीक ठाक देखा मुन्ना देसाई की ओर से, लेकिन उसके बाद में हनीफ का जो एक ओवर आया वो मैच के लिए टर्निंग पॉइंट रहा, जिसमें केवल 11 रन दिए। और इस वक्त शानदार गेंदबाजी अमान की ओर से हम देख रहे हैं। हो, इथे मात्र मोठा फटका. चेंडू सीमा रेखा पार, आर पार, गोइंग गोइंग अँड गॉन. डीजे कॅरी ऑन. चेंडू 29 धावांची गरज आहे. इब्राहिम भाई 7-29 मैच ऑन है. बिल्कुल 7-29 बनते हुए हमने देखे हैं। एक ओवर में 6 छक्के भी लगते हुए देखे हैं। पिछली 3-4 गेंदें जब हमने देखी अमान की, बहुत शानदार तरीके से गेंदबाजी की। गेंदों में कुछ परिवर्तन हमने देखा। अमोल भोसले जैसे को जकड़ कर रखा था। उसके बाद एक शॉर्ट गेंद जिसका लेफ्ट आर्म बल्लेबाज कभी छोड़ते नहीं देखा, और यहाँ पर काउ कॉर्नर की दिशा में 6 रनों के लिए। येस इब्राहिम भाई, मी तुम्हाला म्हणत होते हे 2 बॉल अत्यंत महत्वाचे आहेत. हा चेंडू देखील महत्वाचा आहे. शेवटच्या षटकात किती धावा राहणार ह्या चेंडू ठरवणार. पुन्हा एकदा फुल टॉस. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल टिपतोय, फलंदाज बाद होतोय, आनंद साजरा केला जातोय आणि डीजे देखील वाजतोय. ओवर तक हमने देखा था, जैसे आपने जो वर्णन किया था, आपने बताया था कि 40 रन बनना ज़रूरी है मैच को अगर जीतना है तो। 37 रन बन चुके थे, लेकिन तीसरे ओवर से जो है गेम जो है रुद्र के पक्ष में जाता हुआ नजर आया, खासकर हनीफ रुमानी की गेंदबाजी। और जहां तक शुरुआत जो हुई थी सूरज और अमोल की ओर से, क्या कहना, 37 रन तो बन चुके थे, लेकिन उसके बाद कहीं ना कहीं गेंदबाजी अच्छी होते हुए नजर आई। नक्कीच आपण पाहिलं तर मॅच मध्ये आता काय राहिलंय तर मॅच मध्ये शेवटचं षटक आहे या स्पर्धेतला. अर्थातच ग्रँड फिनाले कोण जिंकेल, एका बाजूला रुद्र स्पोर्ट्सचा, दुसऱ्या बाजूने पाहुणा संघ मुन्ना देसाई रत्नागिरीचा संघ. रियान परकर यांच्याकडून अर्थातच अमान परकर यांच्याकरिता 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अमानने चांगली गोलंदाजी केली, एक चेंडू खराब फेकलाय, बाकी चांगले चेंडू फेकलेत सर. आणि अर्थातच 7 धावांचं षटक टाकलंय, हेही विसरून चालणार नाहीये. त्यानं काय प्लॅनिंग केलं या आधीच्या 3 षटकामध्ये, 4 षटकामध्ये आपण पाहिलं, पहिल्या 3 षटकामध्ये गोलंदाज विकेट टेकिंग गोलंदाजी करत होते आणि त्याच्यावर अमोल तुटून पडत होता. त्यानंतर मात्र आलेल्या अमानने चांगली लाईन पकडली, ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन पकडली आणि तिथे डॉट चेंडू खेळवले, प्रेशर निर्माण केला अमोलवरती, विकेट मिळवली. हे अमानचं कौतुक करावंच लागेल. 6 चेंडू आणि आता मात्र विजय करता मोठा संघर्ष हा करावा लागेल. मुन्ना देसाई, आपल्याला विचार बदलावा लागेल. आपण फक्त ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करताय, ऑफ स्टंपच्या बाहेरचे चेंडू तुम्ही खेचण्याचा प्रयत्न करताय. हा अतिरेक प्रयत्न तुम्हाला कदाचित अपयशाच्या दिशेने घेऊन जाईल. अपयश पदरी पाडून चालणार नाहीये. यश निर्माण करा, यशस्वी होण्याचा प्रयत्न करा, संघर्ष करा, मेहनत करा. चंद्रकांतचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पहा, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आलाय. सुरेश वागदारेने चेंडू भिरकावलाय. आता मात्र हा चेंडू पोहोचलाय सीमारेषे बाहेर. या चेंडूवर आल्यात एकूण 6 धावा.
4 चेंडू 23 धावांचं समीकरण आहे. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच टीव्ही ऑन ठेवा, कुठे गाड्या स्टार्ट करू नका. कुठच्याही क्षणी चित्र बदलेल. हे क्रिकेट आहे आणि त्यातल्या त्यात टेनिस क्रिकेट आहे. टेनिस क्रिकेटमध्ये कधीही चित्र बदलतं, लक्षात घ्या. अजून 4 चेंडू 23 धावांची गरज आहे. इब्राहिम भाई काय सांगाल? 4 चेंडू बिल्कुल 23 ये धावा. 2 गेंदों जो है, ये 2 गेंदों का इंतजार दर्शकों को है। 2 गेंदों के बाद सारे दर्शकों के गाड़ी के जो है किक लगने वाले हैं। एक गेंद 2 गेंद, ये शुरू की जो 2 गेंदें हैं वो निर्भर करते हैं पूरे मैच के ऊपर क्या होगा। यह ट्रॉफी किसके हाथ में होगी, इनामी राशि किसके हाथ में होगी, यह 2 गेंदें बताएंगी। येस, ह्या 2 चेंडूवरती भवितव्य अवलंबून असतील. चंद्रकांतच्या हातामध्ये चेंडू. यावेळेचा पुढचा चेंडू सूरज वाघदरेला भिरकावायचा ऑन साइडला. पुन्हा एकदा तोच अतिरिक्त प्रयत्न केला. चंद्रकांतनी ओळखलं होतं की याला ऑन साइडला खेळायचा आहे. त्यांनी ठेवला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. लेग बाय स्वरूपात 1 धाव आली. विजय करता अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावांची आवश्यकता आहे. हनीफ भाई 3 चेंडू 22 धावा. अर्थातच टेनिस क्रिकेटमध्ये अशक्य नाही आहे. टेनिस क्रिकेटमध्ये या गोष्टी होतात. 7 चेंडूमध्ये 38 धावा इम्रान भाई होताना आम्ही पाहिल्यात. करण मडवीने तो रेकॉर्ड केला होता. 6 चेंडू 38 धावा आणि आता मात्र 3 चेंडू आणि आवश्यकता आहेत 22 धावा. कहीं ना कहीं अगर नो आता है, अगर एक्स्ट्राज मिलते हैं, 5-22 के मिलते हैं, नो बॉल होती है, छक्का आता है, कहीं भी क्रिकेट ऐसा गेम है जिसमें अंतिम गेंद तक कहना उचित नहीं। निश्चित 3 चेंडू शिल्लक आहे. 3 चेंडू नंतर समजेल की या रुद्र स्पोर्ट्स प्रेझेंट चॅम्पियन सुपर लीगचा मानकरी कोण होईल, कोण सुपरस्टार ठरेल, कोणाच्या नावावर ही स्पर्धा लिहिली जाईल, कोण ठरेल 50,000 रुपयाचा मानकरी. ह्याच्याकरता लढाई शिल्लक आहे. 3 चेंडू. चंद्रकांत गोलंदाजी ट्रॅकवरती, जो अर्थातच गुहागरचा एक अष्टपैलू खेळाडू. चंद्रकांतचा पुढचा चेंडू. यावेळेस ऑन साइडला मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू आनंद कार्पेट पद्धतीने चाललाय आणि आता मात्र निराजनक ती धाव पूर्ण झाली. याच्या अर्धी उत्साह होता. पहिल्या 3 षटकामध्ये पाहिलं तर उत्साह होता. एक चांगली भागीदारी उभी राहिली होती अमोल आणि सूरजमध्ये, परंतु तिथे मात्र जी गोलंदाजी केली अमनने ही मात्र निर्णायक ठरली. 7 धावा. निश्चित रूप से अब केवल औपचारिकता है। हम निश्चित रूप से बधाई देना चाहेंगे, मुबारकबाद है उनके लिए जिन्होंने इसका नियोजन किया, विशेषकर राजा चौहान और हानिफ रुमानी। ये आसान नहीं होता है। हमने सीपीएल किया, हमें मालूम है बहुत ही उसमें मेहनत करनी पड़ती है और ये सारे रत्नागिरी के खिलाड़ियों को जमा करना और एक उसमें ऑक्शन हुआ करता है और सारा एक मैनेजमेंट सही तरीके से उसको निभाना बहुत कठिन हुआ करता है। लेकिन हम अपेक्षा करते हैं कि आने वाले वर्ष में इसमें थोड़ा सा अपग्रेड होते हुए एक अच्छा और रत्नागिरी प्रीमियर लीग दर्शकों को देखने ज़रूर मिलेगा। तब तक के लिए हम विदा चाहते हैं। बहुत बहुत शुक्रिया बाळू जी और बाबले जी, थैंक यू वेरी मच। तर अर्थातच जिंकलाय कोण तर जिंकले राजेश चव्हाण, हनीफ रुमानी जिंकलेत, कारण त्यांची ही स्पर्धा यशस्वी झाली आणि या स्पर्धेमध्ये रुद्र स्पोर्ट्स चॅम्पियन संघ चॅम्पियन ठरलाय. त्याचबरोबर उपविजेता संघ रनअप ठरला. मुन्ना देसाई रत्नागिरी संघ, दोन्ही संघाचं खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्याच खेळाडूंचं, संघ मालकांचं आणि करदार या सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये खूप मोठं योगदान आपलं राहिलंय. त्याबद्दल आपलं सर्वांचं खूप खूप अभिनंदन. हनीफ भाई त्याचबरोबर राजेशजी, आपणास विनंती, आपण लगेचच व्यासपीठाच्या दिशेने या प्लीज. आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर व्यासपीठाच्या दिशेने